आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. संघटित गुन्हेगारी कोणी ह्याच्यामध्ये आहे तर सगळ्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. बीड हा दहशतवादाचा बालेकिल्ला झालाय. कराड सारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागलेत. अत्यंत वाईट प्रकारे यांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये कराडचा हात आहे, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे, पण पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाहीये. बीडच्या प्रकरणाला सरकारने गांभीर्यानं घ्यावं अशी विनंती नागरिकांनी यावेळी केली. शिवाय संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा द्यायची मागणी संतोष देशमुखच्या भावाने आणि मुलगी वैभवी देशमुखने केली. आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आरोपीला अजूनही शिक्षा झालेली नाही आहे. 5 महिना होत आला तरी पण आरोपीच पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार? यासाठी माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंना याबाबत मला तर काही माहित नाही, तुम्ही चाचाला विचारू शकता. मागणी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो, आम्हाला फक्त न्याय द्या. म्हणजे तुम्ही कोण पोहोचल्यापर्यंत म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये, पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्या सोबत, आम्ही न्याय मिळवून देऊ, आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे. फक्त एकच मागणी आहे की जे त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते त्याच ठाम मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील, आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो. सर काय सांगाल तुम्ही पोलीस सहभागी झाला मोर्चाकरिता, काय मागणी? न्याय पाहिजे. माझ्या कुटुंब प्रमुखाला जे निरावले न्याय पाहिजे, आरोपीला फाशी द्यावी. सरकारकडे काय मागणी केलेली? लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत ते पकडून त्यांना कोणी मदत केली हे सगळं करायला. संघटित गुन्हेगारी कोणी ह्याच्यामध्ये आहे तर सगळ्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आरोपी हे खूप सराईत आहेत, त्यांच्यावर पहिले 10-15 गुन्हे आहेत. हे करण्यामध्ये यांचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यावर योग्य कारवाई केली नाही म्हणून ह्यांचे प्रकार वाढलेले. ज्याती त्यावेळेस जर कारवाई केली असती ह्यांच्यावर तर हे कदाचित माझा भाऊ आज जिवंत असतो. मंत्री किंवा खासदार किंवा उच्च पदावरती गेल्यानंतर कोणाच्या मागे वर्ग असतं त्याच्यावरती केस सॉल्व्ह करणं सोपं जातं. काय म्हणलं प्रश्न? केस सॉल्व्ह करणं सोपं जातं असं वाटतं का कधी उच्च पदावरती गेल्यावरती? हे बघा, आम्ही न्याय मागतो. आता आम्हाला न्याय ते कुठल्या पद्धतीने देतील? आम्ही फक्त न्याय मागतो. आता त्यांना कसं सोपं जातं त्यांना माहिती. गृहमंत्र्यांचं कुठेतरी अपयश आहे असं वाटतंय. आता आम्ही लवकरच भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना किंवा ते आम्हाला भेटतील. त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी जी चर्चा करू, जे आम्ही जे मागणं मागू त्यांना जे माहिती देऊ आम्ही किंवा ते आम्हाला देतील, त्यावर मग मी प्रतिक्रिया देईल. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.